हटवायचं आम्हाला अतिक्रमण हटवायचं, रस्ते पाहिजे, मस्तनभूमी बांधून पाहिजे, पाणी महाराष्ट्र शासनाचं पाहिजे आम्हाला. आमच्या जेवढ्या आमच्या हे येतात इच्छा तेवढ्या आम्हाला पाहिजेत, पूर्ण झाल्या पाहिजेत. अपंगासाठी ग्रामपंचायत मधून काहीच भेटत नाही. आमच्या नागमात्या कंट्रोल आणायला आम्हाला गोरेगावात यावं लागते. आमच्या इथं 30 ते 40% भूमी लोक इथं रोज मंजुरी करावं का आम्ही कंट्रोल नाही आली काय करावं. हातामध्ये जे अर्ज आहे नेमकं कशाला गाव शे 2022 पासून आम्ही अर्ज टाकलेला आहे. आजपर्यंत ही गोरेगावची ग्रामपंचायत आमची करायला लागली. वैकतून आम्ही इथं आलेलो. 2022 पासून आम्ही हे अर्ज टाकले तेव्हापासून ते या लागले. कधून आम्ही इथं आलेलो. गावातल्या गावात आमच्यात आम्हाला लढ्या झाल्या. आम्हाला आमचं सगळं अतिक्रमण हटवायचं. रस्ते कोणते जेवढे जुने आहेत गावठाण्यात लिहिलेले पहिले तेवढे रस्ते पाहिजे आम्हाला. पण नाही तर 2-4 बोर स्वतःची तर ज्याची त्याच्या वावरावाल्याची ते 200 रुपये 200 ते 250 रुपये महिना घेऊन ते लोक घेतात. काहीच नाही आमच्या गावात. घरकुल नाही, कोणती योजना कोणतीच नाही सरकारची योजना. म्हणजे आमचं ग्रामपंचायतला म्हणजे आहे मतदान आहे का नाही का, रहिवासी झालं का नाही नागमाचं. मी ग्रामसेवक यायनं जर म्हणले हे येत नाही तर आम्हाला याने सरपंचानं या ग्रामपंचायत मधून एक लेटर द्या. आम्हाला म्हणावं की आमच्या वेळेस आम्ही येत नाही, आम्ही आमच्या तिथून पुढे आम्हाला काय करायचं करू. आन्सर लिहून द्या. पण जोपर्यंत आमचं येत नाहीत नागमात्यामध्ये तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही.